एनर्जी आणि टोन ही 2 टूल्स असतात एका गायकाची. जोपर्यंत माझी गाणी येत राहतील तोपर्यंत लोक मला ऐकणार आहेत, तोपर्यंत लोक मला ओळखणार आहेत. ऐका दाजीबा, कोंबडी, चमचम हे सगळे पॅकेजमध्ये आले माझ्या आयुष्यात. दूरच्या रानात केळीच्या बनात असं सुरू झालं ना की करून पीपल शाऊट. काही गोष्टी स्टुडिओत तुम्हाला शिकवतात, काही गोष्टी स्टेजवर तुम्हाला ऑडियन्स शिकवतो. उषा उत्तुपजी ना अप्रोच केलं मी, त्यांना गाणं खूप आवडलं अँड शी वॉज सो कॉन्फिडंट की डोंट वरी वैशाली, मला काही अडलं तर मी तुला विचारेन. सो हंबल, ट्रू टू युअर वर्क, की मी उषा उत्तुपे बाई तू कोण मला सांगणारी, असं नव्हतं. मी काही कोट्स वाचते आणि जे मला आवडताना आणि पटतं आणि जे माझ्या आयुष्याला मी करू शकते ते मी अप्लाय करते. की एव्हरीबडी इज इन देअर ओन टाईम झोन. मला इंट्युशन्स होतात, नाही होणार आहे हा शो असं होतं मला आणि तसंच घडतं. मला हिपहॉप आवडतं, मला टेक्नो आवडतं, मला मराठीत कोणी गायलाच देत नाही फिल्ममध्ये. मी माझ्यासाठी रूल ठेवलेला आहे की जे माझं आहे ते माझ्याकडे येणार आहे, जे नाहीच आहे ते येऊही नाही. दॅट्स इट. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती गप्पांची मिसळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे RJ ज्ञानेश्वरी आणि आज सकाळी सकाळी हा एपिसोड शूट करताना फार भारी वाटतंय, कारण एक अशी व्यक्ती माझ्या स्टुडिओमध्ये आहे जिनी किती गाणी गायली आहेत हे मी तिला थोड्या वेळाने विचारणार आहे. बिकॉज आय हॅव लॉस्ट काउंट. मला लक्षातच नाही आहे की किती गाणी गायली आहेत. नॉट जस्ट दॅट, पण जेव्हा जेव्हा मी तिला भेटली आहे, एक खूप सुंदर पर्सनॅलिटी हू इज व्हेरी कॉन्फिडंट तिच्या कलेला घेऊन अशी मला दिसते. आणि आज मला जास्त आनंद हा होतोय की गायिका म्हणून तर अर्थातच आपण तिला ओळखतो, पण आजचा हा भाग तिला एक संगीतकार म्हणून एक्सप्लोअर करण्याचा आहे. त्यामुळे तिची ती बाजू जाणून घेण्यात मला प्रचंड उत्सुकता आहे. त्याबद्दल वैशाली सामंत इन द स्टुडिओ. वैशाली ताई, वेलकम टू मिर्ची. थँक्यू मिर्ची, थँक्यू ज्ञानेश्वरी. छान वाटतंय आज मला पण. सेम युअर. आणि मी म्हटलं तसं की हे भारी वाटतंय की नेहमी गायिका म्हणून आपण रेड कार्पेटवरती इथे तिथे वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो, पण आज मेनली संगीतकार म्हणून मला तुला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तू मला सांग की हे संगीतकाराचं भूतच म्हणावं लागेल आता, कधीपासून तुझ्या डोक्यावरती ते शिरलं आणि काय झालं नेमकं? ओके, सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की संगीतकार म्हणून एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू हा माझा पहिला आहे. वाव. मी कधी हा विचार केला नव्हता किंवा असं कधी कलेक्टिव्हली आपण बसू आणि आपण माझ्या गाण्यांबद्दल बोलू. सो आय एम व्हेरी थ्रिल्ड ॲक्च्युली अँड लिटल नर्वस ऑल्सो अँड लिटल एन्थू ऑल्सो की वेअर दिस जर्नी इज गोना टेक मी. काय होतं ना ज्ञानेश्वरी, जेव्हा आपण इंडिपेंडंट म्युझिक करतो तेव्हा ती जबाबदारी शून्यापासून गाणं पूर्ण तयार होईपर्यंत, म्युझिक, त्याचे लिरिक्स, जॉनर कुठला आहे, ही सगळी आपली जबाबदारी असते. आणि मी आणि अवधूतनी जेव्हा ऐका दाजीबा सुरू केलं, दॅट वॉज माय फर्स्ट अल्बम. म्हणजे ॲज अन आर्टिस्ट तुम्ही एस्टॅब्लिश होता, तर ती जबाबदारी आम्ही पहिल्यापासून करत आलो आहे ना, त्यामुळे कुठेतरी आम्ही तयार होत गेलो. त्याच्यात कॉन्फिडंट हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागला की हे पण जमत आहे, ते पण जमत आहे. डिकोडिंग द प्रोसेस ऑफ मेकिंग द सॉन्ग, ही छान प्रोसेस त्यामुळे मला कळली. आणि काय होतं, शब्द हे माझं फार लाडकं माध्यम आहे, तर मला शब्दांचं खूप वेड आहे. खूप वाचलेलं आहे, लहानपणापासून पाठ केलेले आहेत, तर हे सगळं कुठेतरी आहे आतमध्ये. आणि स्वतःच्या अल्बमचं काम करताना ती गोष्ट माझ्या लक्षात आली की मला खूप छान वेगवेगळे रेफरन्सेस आहेत माझ्याकडे. आणि हे शब्द भांडार किंवा हे ज्ञान असल्यामुळे कदाचित तू माझी जी इंट्रोडक्शन करून दिलीस की कॉन्फिडन्स तो कशाने येतो, आपल्या अभ्यासामुळे येतो, ज्ञानामुळे येतो की हे मी करू शकते. आज मला जर ही टास्क कोणी दिली तर मी ही करू शकते. आणि जेव्हा गाणं झालं, ऐका दाजीबा रिलीज झाला, सगळं झालं, त्यांनी जो एक कॉन्फिडन्स दिला तो वेगळाच होता की आपण ते पूर्णपणे प्रोसेसमधनं गेलो आहे त्या अल्बमच्या. मग दुसरा अल्बम, तिसरा अल्बम. तर तिसऱ्या अल्बमच्या वेळी काय झालेलं, अवधूत पॅरलली स्वतःचाही अल्बम करत होता, त्यामुळे तो मेंटली खूप बिझी होता, विच इज राईट. आणि बरं, ऐका दाजीबानी तोपर्यंत स्वतःचा असा एक माइलस्टोन क्रिएट केलेला. तर ऑब्व्हियसली कंपनी म्हणायला लागली आम्हाला अजून एक गाणं तसंच हवं आहे, तसंच हवं आहे, वही जॉनर चाहिए. मग घोटाला नावाचं गाणं मला शब्द सुचले. मैंने शर्मा के मारा जो मुरका, वार तीखी नजर का ये तिरका, हे झाला रे झाला घोटाला, ये पोरगा मांगे पता मेरे घर का.
झालं, त्याचं गाणं झालं, शब्द पण मी लिहिले. सो आय थिंक ते एक्सटेन्शन होतं त्या कॉन्फिडन्सचं जो मला ऐका दाजीबांनी दिला. राईट. आणि ते एक गाणं झालं, बंद होटो की कहाणी है सुनानी, असं काय काय बरंच सुचायला लागलं, यायला लागलं आणि त्याची गाणी बनत गेली. सपनों का बंगला होगा, बंगले में माड़ी होगी, माड़ी पे राजा रानी प्यारी सी जोडी होगी. हे एक झालं, ते पण मी लिहिलं. आणि काय होतं, आपल्या प्रयत्नांना, आपल्या कल्पनांना जेव्हा मूर्त स्वरूप द्यायला कोणाची तरी साथ असते, तशी सागरिका म्युझिकनी मला साथ दिली. राईट. त्यामुळे ती गाणी रिलीज झाली. रिलीज झाल्यानंतर ऑडियन्स जेव्हा रिॲक्ट करतं किंवा बाकी इंडस्ट्री रिॲक्ट करते, त्याच्यावरनं आपल्याला आपले मार्क कळतात. 10 पैकी मला किती मार्क मिळाले, वो एक मेरे दिमाग में चलता रहता, अरे नाही यार हे एवढं चांगलं नाही झालं किंवा हे छान झालं. घोटाला व्हिडिओ बनला आणि त्यांनी परत असं झालं मला की ओके यार, नॉट बॅड यार. ओके, तर असं करत करत संगीतकार म्हणून माझी कुठेतरी एक छोटीशी गल्ली तयार झाली. आणि मग फिल्मचं गाणं आलं. गोष्ट लग्नानंतरची ही एक फिल्म होती, रमेश देव काकांची. काकांनी मला एकदा फोन केला, म्हणाले कोण आहे नवीन संगीतकार, काय आहे, तुला काय माहिती, आता तू एवढी सगळ्या संगीतकारांकडे काम करतेस तर तुला माहिती असणार, कोणीतरी मला नवा संगीतकार पाहिजे गो, अनहर्ड वगैरे. म्हटलं तुम्ही एका नव्या संगीतकाराशी बोलताय. काय बोलते, खरं की काय, अरे ये आपण भेटूया. अँड ट्रस्ट मी ज्ञानेश्वरी, देव काकांसारख्या सिनियर व्यक्तीबरोबर काम करायला मिळणं, इट वॉज अगेन अ डिफरंट एक्सपिरियन्स. आणि त्या वयामध्ये माणूस इतका शार्प आणि ही सो क्लिअरली नोज की मला काय हवं आहे माझ्या फिल्ममध्ये. ते एक्सपिरियन्सचं एक छान एस्टॅब्लिश झालेलं डोकं असतं ना. सो अशी डायरेक्टर मिळाल्यानंतर होतं काय ना, आपलं काम सोपं होतं. राईट. आपला पाथवे, रूट मॅप ठरतो. बरोबरीने लिरिसिस्ट त्यांनी ऑलरेडी ठरवलेले जगदीश केबुडकर. अरे बापरे. हां, इमॅजिन. बरं, ते नुसते सिनियर नाही, दिस बोथ आर सुपर सिनियर्स. पण खूप मजा आली, मला खूप शिकायला मिळालं या फिल्ममधनं. आणि फिल्मचं म्युझिक करणं हा एक्सपिरियन्सच माझा वेगळा होता. त्यानंतर एक हळूहळू एक फिल्म ॲड होत गेली, इंडिपेंडंट सॉंग्स. मग त्याच्यामध्ये एक स्वप्नीलचं राधा राधा म्हणून मी गाणं, साईन माझी होती, मग दोन्ही अंतरे अवधूतनी लिहिले, असा सगळा वेडा प्रकार सुरू झाला. पण इट इज क्रेझी. म्हणजे मला आत्ता इतकं छान वाटतंय की आपण अशा गाण्यांबद्दल बोलतोय ज्याच्याबद्दल अदरवाईज नॉर्मली इंटरव्ह्यूजमध्ये त्यांचा उल्लेख होत नाही. पण मला घोटाळा आठवतंय ऐकलेलं अनेक वेळा. आणि मला इतकं छान वाटतं की इतकी सगळी गाणी, आणि आता इंडी म्युझिकचं एक वेगळा जॉनर क्रिएट झाला आहे. आणि आपण अनेक असे हिंदी आर्टिस्ट आहेत इंडीमधले ज्यांचे इंटरव्ह्यूज बघतो. पण एक सेकंड, मराठीमध्ये इंडी म्युझिक हॅज ऑलवेज बीन देअर. ओ येस. अँड काही माणसं ज्यांनी हे केलंय त्यातली एक व्यक्ती आत्ता माझ्या समोर बसली आहे, जिने इंडी म्युझिक तेव्हा केलं जेव्हा लोकांना इंडी म्युझिक असं काहीतरी आहे हेही माहीत नव्हतं कदाचित. त्यामुळे इट इज क्रेझी. म्हणजे आता तू इतकं काम केलंयस वैशालीताई, पण ही जी सुरुवात तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे अवधूत दादा असेल, तू असेल, तुम्ही सगळ्यांनी ही जी सुरुवात केलीत ना, इट हॅज कम अ लॉंग वे इन अ वे. इट हॅज कम अ लॉंग. ॲब्सोल्युटली. आणि आता अजून एक फिल्म आहे ज्याच्यासाठी तू लिहिलं सुद्धा आहेस आणि तू गायली सुद्धा आहेस आणि तू कंपोज सुद्धा केलेलं आहेस, जिचं नाव आहे जन्म ऋण. तर मला या फिल्मबद्दल थोडंसं, आणि तुझं काय ह्याच्यामध्ये ब्रीफ, तुला काय होतं आणि तू कशी ही प्रोसेस क्रिएट केलीस? येस, जन्म ऋण ही कंचन अधिकारी यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेली फिल्म आहे. एक मुलगा आपल्या आईवडिलांना, ह्या चित्रपटाचा विषय फार सिरियस आहे पण अनफॉर्च्युनेटली तो खरा आहे, म्हणजे हे कुठेतरी घडलं आहे. तर एक मुलगा आपल्या आईवडिलांना फसवून त्यांची प्रॉपर्टी डायरेक्टली त्यांच्या खोट्या सह्या घेऊन, म्हणजे खोटं सांगून सह्या घेऊन तो विकतोय आणि त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप करून तो निघून गेलाय. ही ब्रीफ आहे. हां, हे असंच झालेलं माझं, माय गॉड. पण अनफॉर्च्युनेटली ही खरी गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे. आणि आत्ता आपण बघतोय की बाहेरच्या देशात जाण्याच्या वेडापायी बऱ्याच गोष्टी इथे घडत असतात आपल्या घरात. तर त्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. आणि हा माय गॉडवालं फिलिंग मला आलेलं, म्हटलं ह्याचं गाणं करायचं आहे. पण आय थिंक मला असं वाटतं की अशा
असे सब्जेक्ट्स चॅलेंजिंग असतात राईट. एक संगीतकार म्हणून, गायक म्हणून. मग म्हटलं मला 2 दिवस दे, मला काय सुचतंय बघूया. कारण ही फार इमोशनल गोष्ट आहे की आणि तिने मला ना एक फ्रेम दाखवली का ज्यामध्ये म्हणजे त्यांचं ऑलरेडी अर्धं शूट झालेलं. सुकन्या आणि मनोजजी दोघंही आहेत ह्या चित्रपटात जे लीडिंग रोल करतायत. ती दोघं सुन्न बसलेली आहेत टॅक्सीमध्ये. सो दे आर रिटर्निंग बॅक फ्रॉम दी एअरपोर्ट. जे काही त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपल्याबद्दल बरोबर हे झालं आहे. त्यानंतरचा तो सीन आणि दॅट इज इट्स अ सुपर माय गॉड सीन. मला माझं गाणं दिसलं. म्हटलं इथून आपण हा पॉईंट आहे गाण्याचा की जिथून त्यांना त्यांचं विश्व उद्ध्वस्त झालं आहे हे फिलिंग त्यांना लक्षात आलं आहे काय घडलं आहे आपल्याबद्दल. तर आज अंगाई झाली अबोल ही माझी फर्स्ट लाईन आहे. तर त्याच्यानंतर मी तिला हेही सांगितलेलं की मला जर शब्द मला नाही सुचले त्या इंटेन्सिटीचे तर मग मी डेफिनेटली माझ्या दुसऱ्या कुठल्या तरी गीतकार मित्रमैत्रिणींना ते गाणं देईन. कारण हे गाणं फार महत्त्वाचं आहे, फार इंटेन्स असलं पाहिजे. पण सुदैवाने मला शब्द सुचले आणि मग त्याचं गाणं झालं. सुदेशजी गायलेत माझ्याबरोबर आणि सुदेशजींचा जो जनरली एक पेपी बाज आहे त्याच्या अगदी अपोजिट आहे हे गाणं. अँड ही इज साऊंडिंग ब्रिलियंट इन दिस. वाव. पण मला ही अजून एक गोष्ट जाणवली की यार इतकी गाणी तू गायलीस, इतक्या कालावधीपर्यंत तुझं करिअर केव्हापासून आत्तापर्यंत आहे, तू इतकी रेलेव्हंट कशी काय कंटिन्युअसली असतेस? म्हणजे कधीही तुझं गाणं ऐकलं युअर ऑलवेज रेलेव्हंट. तुझा आवाज जसा आम्हाला त्यावेळेला वाटायचा तितकाच फ्रेश. इट इज डिफिकल्ट टू गेस की तू किती वर्ष गातेस. ओके, थँक्यू. इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट. थँक्यू. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी की आपलं जे काम आहे ना, देवानी छान आपल्याला करिअर दिलं आहे. त्याच्यामध्ये बाय गॉड्स ग्रेस इतकी व्हरायटी आहे आणि मला सगळे जॉनर्स आवडतात आणि मला असं वाटतं की त्या जॉनरला एक गायक 100% त्या गायकाने त्यामध्ये मोल्ड केलं पाहिजे स्वतःला. तर आय थिंक ते माझ्याकडनं नॅचरली होत असेल. रेलेव्हंट असणं हे त्या गाण्याची गरज असते. तर का ते मी नाही होऊ शकले तर मग मी तिथे काय आहे. सो बऱ्याचदा असंही होतं की मला असं वाटतं की नाही आहे हे गाणं माझ्यासाठी. आत्ताच एक असा इन्सिडेंट झाला, मी नावगाव काही सांगणार नाही, पण मी त्या संगीतकाराला सांगितलं की ह्या खूप लो स्केल आहे, ह्याच्यात मी गायले तर तुम्हाला ह्याच्यात वैशाली सामंत मिळणार नाही आहे, तुम्ही दुसऱ्या गायिकेला जी जस्टिफाय करेल हे तुझं गाणं. असं झालं आहे 2-3दा. कारण मग मला मजा नाही येत. मला एक तत्त्व मला माहिती आहे की इफ मला जर का मी इथे बसून आज एन्जॉय करत नसेल तर मग तिथे असण्याचा माझा काहीही उपयोग नाही आहे ना त्या सिच्युएशनला, त्या व्यक्तीला आणि मला. सो हे एकच मी माझ्यासाठी रूल ठेवलेला आहे की जे माझं आहे ते माझ्याकडे येणार आहे, जे नाहीच आहे ते येऊही नाही. दॅट्स इट. वाव. मला आवडतंय की काय क्लॅरिटी आहे तुझी ॲज अन आर्टिस्ट आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा. पण वैशाली ताई, जसं प्लेबॅकचा विचार केल्यानंतर आज अनेक अशी लोकं असणार आहेत जी हा इंटरव्ह्यू जेव्हा बघतील, अनेक अशी माणसं आहेत ज्यांना गाण्याच्या क्षेत्रात यायचं आहे, जे काहीतरी करू पाहत आहेत. सो मी काही प्रश्न अशा दृष्टीनेही विचारणार आहे की त्यांचा कदाचित त्यांना ऐकल्यानंतर उपयोग होईल. प्लेबॅक सिंगिंगचा जेव्हा विचार करतो, तू गाजवली आहेस गाणी. आजही मिर्ची टॉप 20 मराठी शो मी जेव्हा करत असते आणि मी गाण्यांचे क्रेडिट्स देते तेव्हा इतकी गाणी वैशाली सामंतच्या आवाजातली असतात. आणि द रेंज म्हणजे झिम्मा भाग 2चं गाणं असतं, मराठी पोरी एक सत्यशोधकचं गाणं असतं एका वेगळ्याच जॉनराचं. आणि मला असं होतं की ही व्हरायटी काहीच्या काही आहे. म्हणजे एका वर्षात या एका व्यक्तीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गायलेली आहेत आणि ती बाहेर आलेली आहेत. प्लेबॅक सिंगिंग करताना खास करून फॉर ऑल द पीपल वॉचिंग कोणत्या गोष्टींचं अवधान ठेवावं लागतं? मी मगाशी आत्ता जे उत्तर दिलं तसंच असेल माझं उत्तर साधारण की तुम्ही आधी ना मेंटली गाणं ते गायला तयार असले पाहिजे. गळा हे आपलं माध्यम असतं, पण इथे गाणं आपल्याला आवडलं आहे का, किंवा मला ते जमणार आहे का, किंवा हे कसं जमवायचं, ह्या जॉनर काय आहे, त्याच्यात किती एनर्जी पाहिजे. एनर्जी आणि टोन ही 2 टूल्स असतात एका गायकाची. त्याचा कंट्रोल ही तुमची जी बटन्स आहेत ना, तशी आमची पण इथे असतात बटन्स गायकाची, असं मला नेहमी वाटतं. ते कुठलं बटन कधी ट्रिगर करायचं, एक्सप्रेशन्स किती, इमोशन्स किती. फर्स्ट लर्न द सॉन्ग डोक्याने,
मग गाणं एकदा आपलं प्रिपेअर झालं, अभ्यास हा कधीच चुकलेला नाही. युजली मी गाणं, आणि आता बाय गॉड्स ग्रेस आपल्याकडे इतकी टेक्नॉलॉजी आहे, मी गाणं मागवून घेते, त्याचा अभ्यास करते. आधी त्या गाण्याशी माझं एक नातं जमवते, शब्दांशी नातं जमवते. ती प्रोसेस जर मी एन्जॉय केली ना ज्ञानेश्वरी, तर ते माझं गाणं लोक ऐकताना एन्जॉय करतील. हा माझा अभ्यास आहे आत्तापर्यंतचा, आणि ते मी स्ट्रिक्टली फॉलो करते. एखाद दिवस त्यांना थांबायला लावते की नाही आहे माझं गाणं अजून तयार, स्केल चेक करणं, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी. जसं पूर्वी काय व्हायचं बघ, लाईव्ह रेकॉर्डिंग्स व्हायचे, ते एकमेकांना कनेक्ट होऊन मग ठरवून काम करायचे ना. असं नाही की चला गायला या आणि मग गेलो आणि धडकन गाणं गायलं, असं नाही होत. त्या गाण्याशी, कारण त्या डायरेक्टरनी, त्या म्युझिक डायरेक्टरनी किंवा त्या फिल्मचं गाणं असेल त्या फिल्मच्या डायरेक्टरनी एवढा विचार केलेला असतो ऑलरेडी. आणि मग बऱ्याचदा असं होतं, जर का आपण प्रिपेअर्ड नसलो ना, तर आपल्याला त्यांच्या विचारात घुसता येत नाही. इट टेक्स टाईम. सो ही प्रोसेस आधी झालीच पाहिजे. आणि अजून एक माझी खूप मोठी क्लॅरिटी जी आहे मला, की आपण कोण असतो, आपण हे काम करणारे असतो. मी कोणीतरी ग्रेट आहे आणि मला ऐनवेळी बोलवा मी गाईन, नाही. काम मोठं असतं सगळ्यात. जोपर्यंत माझी गाणी येत राहतील तोपर्यंत लोक मला ऐकणार आहेत, तोपर्यंत लोक मला ओळखणार आहेत. सो मला बाकी काही अपेक्षा नसते, पण मला माझा अभ्यास करायला वेळ द्यावा एवढीच माझी इच्छा असते. आणि त्यांनी जे काही गाण्यात माझ्याकडनं बेस्ट असेल ते आपोआप येतं. मग सो ट्रू. अभ्यास किती इम्पॉर्टंट आहे, पुन्हा एकदा अंडरलाईन झालेलं आहे. मी काही असे रेफरन्सेस जे वाचते आणि जे आवडतात ते लिहून ठेवते माझ्याकडे. तसं रामदासांनी लिहिलेलं एक हे आहे, अभ्यासोनी प्रकटावे, ते मी इथे माझ्या असं लिहिलंय कुठेही जाताना. आत्ता पण आज सकाळी तुला मी माझी लिस्ट पाठवली ना गाण्यांची, की त्यामुळे मला अवेअरनेस असतो की मला काय करायचंय, किंवा रेफरन्सेस सगळे आठवताना जुने मला ते माझ्या हँडी असतात. कीपिंग युअर इन्फॉर्मेशन हँडी. ओके, खूप अभ्यास झाला. पण मला सांग वैशाली ताई, आज जितकी मंडळी गात आहेत, जी नवीन नवीन नावं येत आहेत क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या गात आहेत, एक अशी गोष्ट विच दे आर डुईंग राईट आणि एक अशी गोष्ट तुझ्या दृष्टीने जिथे काहीतरी गफलत होतीये. ओके, आय हॅव दिस गुड आन्सर. थँक्यू फॉर आस्किंग मी दिस. हे बघ, 2 गोष्टी आहेत. तुम्ही आर्टिस्ट म्हणून लोकांना किती दिसायला हवं आणि किती ऐकायला यायला हवं, एक गायक म्हणून. हे फार महत्त्वाचं आहे, याचा बॅलन्स साधणं. तुमची सॉन्ग व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू, म्हणजे हे जेव्हा मी एखाद्या चॅनल शोमध्ये जेव्हा कॉम्पिटिशनला जज करायला जाते ना, तेव्हा मी मुलांना आवर्जून हे सांगते की तुमची बऱ्याचदा फेस व्हॅल्यू आधी बनते, त्याच्यात तुम्ही कॅरीड अवे होता और वक्त बहुत खतरनाक चीज होती है भाई. त्या वेळामध्ये ना तुम्ही जर तुमची सॉन्ग व्हॅल्यू नाही बनवली, मग त्या फेस व्हॅल्यूला काही अर्थ नाही. पीपल वॉन्ट टू हिअर यू. आणि मी नेहमी हे म्हणत आले की रेडिओ हे माध्यम माझ्यासाठी ॲज अ गायिका हे फार महत्त्वाचं माध्यम आहे. जरी आता आपण सगळं कंटेंट व्हिडिओचा करतो, पण शेवटी मी गायिका आहे. जर का मी नीट गायले नाही तर त्या व्हिडिओला कोणी बघणार नाही आहे. सो क्लॅरिटी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठला जॉनर गायचा आहे. तुम्हाला जर का तुम्ही सपोज असं असू शकतं ना की एखाद्याला गझल्सच गायचे आहेत, एखाद्याला क्लासिकलच गायचं आहे, फेअर इनफ. मग तुमचा तो पाथ तुम्ही नीट निवडा आणि हँग ऑन टू इट. हे एकच मला सांगावंसं वाटतं की असं नाही होत की आज मी ठरवलं आणि बाबा 1 वर्ष एक टार्गेट आहे आणि ते होणार, असं काही नाही आहे. यू हॅव टू हँग ऑन टू व्हॉट एव्हर यू आर डुईंग. कधी ना कधी तुम्हाला लोक ऐकतात. तुम्ही जर का ट्रू आहात, तुम्ही तेवढी मेहनत घेताय. म्हणजे ऐका दाजीबाचाच एक्सपिरियन्स मी शेअर करेन. 2000 सालापासून आम्ही ऐका दाजीबावर काम करायला सुरुवात केली. खूप जॉनर्स एक्सप्लोअर केले, खूप अरेंजमेंट्स एक्सप्लोअर केल्या. पूर्ण अल्बम तयार झालेला 2002मध्ये. आणि एक व्हिडिओ डायरेक्टर आले, त्यांनी तो अख्खा स्क्रॅप केला. तो मला ये साऊंड नाही चलेगा. इट वॉज दी एंड फॉर मी मॅन. म्हटलं नथिंग डुईंग. सो पूर्ण 6 गाण्यांवर मी रिवर्क केलं 1 वर्ष. म्हटलं ये आर्या पार है मेरे लिए. आधीच्या 2 वर्षांनंतर पूर्ण 1 वर्ष पुढचं रिवर्क केलं. म्हटलं ही माझी एक संधी आहे, ही जर का मी घालवली तर मग थँक्यू, बाय बाय, टाटा. बट इट वर्कड.
आणि माझ्यामध्ये एक खतरनाक पेशन्स आहे जो मी आता कधी कधी तेच मला म्हणणार होते, हा काय पेशन्स आहे. मला कधी कधी माझाच त्रास होतो आणि बऱ्याचदा पीपल टेक मी फॉर ग्रँटेड ऑल्सो, पण ठीक आहे, इट हेल्प्स मी की तो पेशन्स असल्यामुळे मी त्या आउटपुटपर्यंत जायला माझ्यात काय आहे, आपण आजूबाजूच्यांकडनं एक्स अमाऊंट अपेक्षा करू शकतो, पण गेटिंग द वर्क डन किंवा बिंग देअर इन द वर्क हे तुम्हाला करायलाच लागतं. हे ती रोजची धडपड जी असते, जोपर्यंत पाहिजे तशी अरेंजमेंट होत नाही, कोरस मिळत नाही, काय काय जे जे त्या गाण्याला म्हणजे ते दागिना येतो त्याला जसं घडवायचं आहे आपल्याला, ते जोपर्यंत घडत नाही तुमचा तो रेस्टलेसनेस असला पाहिजे, रेस्टलेसनेस असलाच पाहिजे. आणि तुमचं तुम्हाला कळतं, तुम्ही जर का कलाकार असाल की येस या पॉईंटला आपण थांबूया, आता हे प्रोडक्शन कम्प्लीट झालं आहे, इट्स रेडी फॉर टू सर्व, ती डिश रेडी झाली आहे. तर असंच माझं काहीसं होतं, मी तोपर्यंत पिच्छा नाही सोडत. किंवा बऱ्याचदा आता असंही होतं की अरे परवा शूट, आता किती इन्स्टंट झालं आहे या सगळं, परवा शूट करायचं आहे म्हटलं, हॅलो गाण्यात मला घुसू दे तरी, परवा शूट करायचं आहे, शूट मिक्स पाठवूया म्हटलं, असं नाही होत, मी जे काय गाईन ते फायनल गायला आवडतं मला, ते परत नंतर या आणि मग परत काहीतरी त्याच्यात ते एक्सप्रेशन्स येतीलच की नाही असं होतं. म्हटलं मला मग 2 दिवस तरी द्या. सपोज माझं काही वाटलं अरे नाही यार ते नाही आलं एक्सप्रेशन, मग मी परत जाते आणि परत रेकॉर्ड करते. हां, असं असं सगळं चालतं. पण हे क्रेझी आहे, कारण तू म्हणालीस तसं की आज ज्या स्पीडनी गोष्टी होत आहेत त्याला मॅच करता करता बट आपली जी आयडेंटिटी आहे ती तशीच ठेवणं आणि आपल्याला ज्या पद्धतीने काम करायचं आहे ते तसंच ठेवणं इज अ टास्क. मला विचारायचं आहे की गायिका म्हणून जेव्हा आपण हा प्रवास करत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात किंवा कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो? त्याग म्हणजे थंड पाण्याचा त्याग, आईस्क्रीमचा त्याग थोडा थोडा. आय लव्ह थोडा थोडा. हां, थोडा थोडा. आणि जसं मी बघते चला हे 3-4 दिवस माझ्याकडे आहेत, पटकन आईस्क्रीम खाऊन घेते. पण त्याग म्हणजे इंडस्ट्रीत, आपल्या इंडस्ट्रीत असं आहे की त्याला काही काळवेळ नाही आहे. तर तरी आय ट्राय टू, म्हणजे स्पेशली मला मुलगा झाल्यानंतर मी या काळवेळ नसलेल्या माझ्या शेड्यूलला वेळेत आणायचा प्रयत्न करते की आज मी तुला कसं सांगितलं नाही 11, कारण 3ला माझा मुलगा येणार आहे. सो प्रयत्न मी करते की तेवढ्या वेळात तेवढं काम करून मी घरी यावं आणि मग मी घरच्यांनाही वेळ द्यावा. तरी मारामारी होतेच, बट ही एक वेळेची गोष्ट झाली. आणि त्याग असा, मला असं वाटतं की तुम्हाला जेव्हा तुमचं काम आवडतं त्याच्यात मग तर त्यागाची भावना येत नाही, ती आपोआप तुम्ही त्याच्यात स्वतःला फिट करता. दॅट्स इट. त्याग म्हणजे हां ओके गुड. आता मला एक उत्तर यायला लागलं. मी पार्टीजना जात नाही, रात्री उशिरा, शोजमुळे घरी येणं उशिरा होतं ते ठीक आहे, पण नुसतं टाईमपास करत बाबा मित्रमैत्रिणींबरोबर, तसाही एरवी पण मला वेळ नसतो, मग तेवढा जो काही वेळ आहे तो फॅमिलीसाठी राखावाच लागतो. तर असं मी काही टाईमपास करत नाही, मला आठवतच नाही आहे म्हणजे. अँड आय डोंट मिस इट ऑनेस्टली. आय मिस माय फ्रेंड्स डेफिनेटली, पण असं मला कोणी सांगितलं चला 2 दिवस लोणावळ्याला फिरायला, मला नाही येत मजा. मी स्वतःबद्दल चेकही केलं आहे ते की एम आय मिसिंग इट बिग टाईम, तर नाही, फक्त मित्रमैत्रिणींशी कनेक्ट मी मिस करते, पण माझं करिअर, माझा वेळ आणि मग माझ्या फॅमिलीला दिला गेला पाहिजे तेवढा वेळ, त्याच्यात माझे 24 तास संपतात ग, आणि स्वतःला वेळ नको का काहीतरी. तर ह्या गोष्टी नाही आहेत माझ्या आयुष्यात, हे मी ॲक्सेप्ट केलं आहे. माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी ॲक्सेप्ट केलं आहे की ही बाई आपल्या हाती लागणार नाही. बट स्टील नावडेज परत तेच व्हॉट्सॲप आहे, फोन कनेक्ट आहे, त्याच्यातनं ॲटलिस्ट वी ट्राय टू कनेक्ट विथ इच अदर. आणि फॅमिलीला जेवढा वेळ, आता असं होतं आहे की काल मी घरी होते तेव्हा मला असं वाटत होतं अरे बापरे, मी घरात आहे तरी मी एवढ्या वेळ बिझी आहे, म्हणजे घरात किती कामं असतात, काय काय करता, ह्याच्यातलं मी काय काय करते. सो बेसिकली जजिंग युअर सेल्फ हे माझं सतत चालू असतं. मी माझ्या मुलाला वेळ देते का नाही देते, काय झालं, मग त्याच्यात आमचं छोटंसं भांडण पण झालं, असं सगळं. बट आय एन्जॉय डुईंग दॅट एव्हरीथिंग. पण मी आता तेच विचारणार होते की तू म्हणालीस तसं स्वतःलाही वेळ द्यावा लागतो जेव्हा तू इतकं सगळं काम करतेस किंवा या टाईमलाईन्स मध्ये फिट होऊन स्वतःला मोल्ड करून कुठेतरी पुढे जायचं आपल्या सगळ्यांनाच, तेव्हा
एक कलाकार म्हणून असे पॅचेस येतात जिथे तुला असं एक अचानक स्ट्राईक होतं बघ आपल्याला की यार एक सेकंड बाकी सगळं ठीक आहे, आता मी जर आत्ता स्वतःला वेळ नाही दिला एक दिवस तरी आज तर मी असं काही माझं करू नाही झालं. शकणार. राईट. काल संध्याकाळपासून मला हे फिलिंग आलं की माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, मला गेलं पाहिजे आणि मला त्याप्रमाणे माझ्या आजूबाजूच्या सिस्टीमला फिट केलं पाहिजे की मी आता नाही आहे. तर असं झालं. असं रोज होत असतं. पण अगेन मी माझ्या मुलाला ही गोष्ट सांगते की बघ पिल्लू, इतरांच्या मम्मा असतात त्या रोज सकाळी 9ला बाहेर पडतात आणि रात्री सगळ्या आता IT करिअर म्हण कुठल्याही करिअरमध्ये Corporate सगळे. तुम्हाला जॉबची डिमांड खूप असते, टाईम डिमांड खूप असते. तर म्हणलं मी असं रोज जाऊ का, चालेल का तुला, की मी मग मी तुला दिवसभरात दिसणार तर नाही. इथे कसं होतं निदान त्याला मी शाळेतनं आल्यावर दिसते किंवा एक दिवस मी घरीच असते. तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे. मी म्हटलं मी जाऊ का रोज आणि घरी पण बसू का फक्त लॅपटॉपवर, की तुला मी दरवाजा बंद करून लॅपटॉपवर चिकटलेली आई चालेल का लांबून हाय करायला. म्हटलं यू गो अँड आस्क युअर फ्रेंड्स, त्यांच्या आया काय करतायत. मग हे सगळं आमच्यात चालतं आणि हे गरजेचं आहे की त्याला माझं करिअर कळणं, माझ्या करिअरच्या डिमांड्स कळणं हे फार गरजेचं होतं. पण आता त्याला कळायला लागलं आहे की किंवा मजा सांगते, एस्पेशली जेव्हा मी शब्द मला सुचत असतात किंवा एखाद्या गाण्याची चाल सुचते तर म्हणतं ही बा गेली बा इथे नाही आहे बा ही. दॅट इज सो गुड. म्हटलं कळलं ना तुला मी इथे नाही आहे पिल्लू. लव्ह इट. या तर असं सगळ्या पण मजा किती कमाल आहे की त्याला ते नोटीस होतंय. तू नाही आहेस इथे, गेली कुठे तरी आऊट आहे. म्हटलं थांब तुला जरा वेळाने मी शब्द तुला आलेले सांगेन तुला. असं सगळी मजा चालते. कमाल आहे. पण इफ यू गो बॅक थोडंसं जर आपण तुझ्या प्रवासाकडे बघितलं पुन्हा एकदा तर अशी कोणती माणसं होती वैशालीताई ज्यांची नावं तुला लक्षात येतात की ह्या व्यक्तींनी मला घडवलं कुठेतरी, ओके. नॉट नेसेसरीली की अगदी क्लास घेऊन घडवलं असेल पण त्यांचा परिणाम झाला काहीतरी. नाईस क्वेश्चन. सगळ्यात आधी ना श्रीरंग आरस म्हणून जे संगीतकार होते ज्यांच्याकडे पहिल्यांदा मी माईक टेस्ट हा जो प्रकार असतो, माईकवर उभं राहून सोलो गाणं, तर श्रीरंगजींनी त्यानंतर माझ्याकडनं बरीच कव्हर व्हर्शन्स गाऊन घेतली की मुळात गायकाला किंवा आता तुला पण यू बिंग अन RJ माईक हा आपला मित्र असतो किंवा त्याला मित्र करून घ्यायला घ्यावं लागतो. लागतं. राईट. माईक टेक्निक, आपला आवाज माईकमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होत आहे, कुठल्या तऱ्हेने आपल्याला माईकवर प्रोजेक्शन दिलं की इट बिकम्स मोर इंटेन्स ऑर मोर इफेक्टिव्ह. ह्या सगळ्या गोष्टी त्या अभ्यासानेच येतात, एका दिवसात येणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्या. आणि त्याच्यासाठी काय लागतं, तुम्हाला माईकबरोबर एक्सपोजर लागतं. मग हे एक्सपोजर मिळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. खूप कव्हर व्हर्शन्स गायले. त्याच्यात तू मगाशी जो प्रश्न विचारलास की तू एवढे जॉनर्स कसे गातेस, तर त्या काळामध्ये कव्हर व्हर्शन्सच्या मी काय काय गायले, इतकं काही गायले त्याचं मला आज मला म्हणतात तसं तो माझा एक काय म्हणायचं स्टडी टाईम होता इंडस्ट्रीतला. तो अभ्यास मला आज फार फायद्याचा आहे. वेगवेगळ्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड कलाकारांनी गायकांनी गायलेली गाणी गायली, मग त्याच्यात मग स्वतःला आपण जज करतो ना की, तर ह्या विश्वास ठेवणं फार गरजेचं होतं. सो श्रीरंगजींचं नाव मी नक्की घेईन. त्याच्यानंतर संगीतकार म्हणून नंदू होनपानी मला पहिला चित्रपट मला दिला माझ्या आयुष्यातला, अलका कुबल यांचा चित्रपट होता तो. तर मोठ्या पडद्यावर आपलं गाणं येणं यासाठी जी काय म्हणायचं आवाजात जे प्रोजेक्शन लागतं, राईट. तर हे ना ह्या सगळ्या लोकांकडे काम करून करून मला माझी जजमेंट आली सगळ्यात महत्त्वाची, जो दॅट गिव्ज यू कॉन्फिडन्स माईकवर समोर उभं राहताना. नाहीतर ओके बाय द वे शाळेत असताना ज्ञानेश्वरी मी इतकी घाबरट होते. बाई म्हणायच्या की अगं तू किती छान गातेस, तू ॲन्युअल डेच्या ह्याला ये वगैरे. छे मी कधीच नाही गायले शाळेत. मी लांब असायचे तिकडे लास्ट बेंचर. कोण गाणार बिणार नाही तर चुकलो विकलो तर सगळे हसतील. मला कधी डेअरिंगच नाही झालं. आत्ता कसं आता आपण बघतोय लहानपणापासून मुलं काय कॉन्फिडंट असतात ना. म्हणलं यार म्हणजे मी खरंच फक्त घरात जे काही आपला जे काही वाघ बनायचे मी ते घरात फक्त. तर असं सगळं होतं. त्यानंतर मग आणि मग तो जो माझा आय गो बॅक टू माय वर्क झोन, कव्हर व्हर्शन्सचा जो माझा एक एरा सुरू झाला, त्यामधनंच मला सागरिका म्युझिकनी साइन अप केलं ॲज अन आर्टिस्ट. जे मला कुठेतरी हवं होतं की
कव्हर वर्शन्स गायला काही मी या इंडस्ट्रीत आलेले नाही. मला माझी आयडेंटिटी हवं आहे, नाही तर अदरवाईज इतकी सारे ऑलरेडी छान छान सिंगर्स आहेत. त्याच्यात ही क्लॅरिटी मात्र मला नक्की होती की मला एस्टॅब्लिश स्वतःला करायचं आहे. जर का मी हे करू शकत नाही आहे देन आय एम नॉट एलिजिबल फॉर दिस. पण सुदैवाने ऐका दाजीबा घडला आणि त्यानंतर मग तो जो प्रवास सुरू झाला एक इंडिपेंडंट आर्टिस्ट किंवा मग फिल्म्स, केदार शिंदेचा कोंबडी आणि चमचम, म्हणजे ऐका दाजीबा, कोंबडी, चमचम हे सगळे पॅकेजमध्ये आले माझ्या आयुष्यात. त्यांनी मला एक प्लेबॅक सिंगर म्हणून ही गुलाबी हवा, अवधूत आय हॅव टू टॉक अबाउट अवधूत, की आम्हा दोघांचं करिअर असं एकत्र घडलं आहे. सो आम्ही मित्र आधी आहोत आणि मग आम्ही कलिग्ज आहोत कामातले. सो तो एक कम्फर्ट झोन मला मिळाला. इंडिपेंडंट अल्बममध्ये काय होतं, आर्टिस्ट पहिला येतो, मग त्या आर्टिस्ट भोवती ती गाणी फिरतात. त्यामुळे झालं काय, माझ्या आवाजात काय काय घडू शकतंय याचा मला एक रेफरन्स मिळाला. आणि मग ती गाणी झाल्यावर, रिलीज झाल्यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्यांनी माझा कॉन्फिडन्स वाढला. कुसुमिताही झालं. हो, आय लव्ह दॅट सॉन्ग. हां, तर कुसुमिताचं एक वेगळंच ऑडियन्स आहे. आत्ता एक कार्यक्रम केला अकोल्याला. बरं, आता कुसुमिता रिलीज होऊन खूप वर्ष, म्हणजे ऐका दाजीबा इतकंच कुसुमिताही जुनं आहे. तर ऐका दाजीबा इज अ मासी सॉन्ग आणि ते एकदम लार्जर दॅन लाईफ रिलीज झालेलं आणि लार्जर दॅन लाईफ त्या गाण्याला ॲक्सेप्टन्स होता. सो त्याचा वन्स मोर येणं मी समजू शकते. पण मला कुसुमिताची डिमांडही आली आणि त्याला वन्स मोरही मिळाला. आय वॉज सो हॅपी. म्हणलं अरे यार, म्हणजे लोकांना ही गाणी लक्षात आहेत, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि या सगळ्या प्रवासात मला एका व्यक्तीची साथ नक्की होती, ती म्हणजे माझ्या नवऱ्याची. कारण राईट फ्रॉम द स्टार्ट, म्हणजे मला गायचं आहे इथपासून त्याची मला साथ होती. त्यामुळे माझ्या आयुष्यातले हे सगळे जे छोटे बदल आहेत ते त्यांनी माझ्याबरोबर अनुभवलेत असं मी म्हणेन. आणि कर तू, कारण कसं होतं ना की हे करिअर सुरुवातीला एकदा एस्टॅब्लिश झाल्यावर सगळेच वावा म्हणतात, पण तोपर्यंत या करिअरचं आउटपुट काय असणार आहे, कुठे जाणार आहोत आपण, ह्याचा काहीच अंदाज नसतो. तर त्यावेळी तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या अशी व्यक्ती लागते की कर बिंदास्त, देखा जाएगा, जो होगा सो होगा. तर त्याच्यासाठी ते क्रेडिट मी त्याला देईन की कुठल्याही अपेक्षा न करता रिटर्न्सची ती साथ देणं, ज्या साथीला काही एक्झॅक्ट आउटपुट काही नाही आहे आणि किती काळापर्यंत द्यायचे हेही ठरलेलं नाही, देतच राहायचे. हां, देतच राहायचे की इट्स अ प्रोसेस. सो ते मी क्रेडिट त्याला नक्कीच देईन. की इनफॅक्ट काय झालं, मी झुऑलॉजी केलं आहे, मग झुऑलॉजिस्ट. तर एक पॉईंट असा होता आयुष्यात की मी काय करू नक्की. सो कॉल्ड सगळे जे आपल्या आजूबाजूचे करतायत की सिक्युअर्ड जॉब करू, मला PhD करायचं होतं. आय एम अ मरीन बायोलॉजिस्ट. तर असं होत होतं की आता हे मरीन बायोलॉजी मास्टर्स केलं, सगळं झालं, आता PhD करून मग तुला छान जॉब मिळणार असं तसं. आणि एकीकडे मन म्युझिककडे ओढ घेत होतं, पण तो म्हणाला डोंट वरी, तू हेच कर, बाकी सगळं करणारी खूप आहेत, पण जर का तू गायिका झालीस आणि चांगली झालीस पुढे तर इट विल बी अ व्हेरी युनिक थिंग. राईट. आणि टचवूड तसंच झालं. दिस इज सो ब्युटिफुल. तू आता कुसुमिताचं म्हणालीस तसं अजून एक गाणं आहे जे तुझं आणि अवधूत दादाचंच आहे, कोकणची चेडवा. ऑल टाईम. मला ते गाणं इतकं आवडतं. मला स्वतःला ते गाणं म्हणून आणि कोकणचा मेवा वाटतं ते गाणं. सिरियसली, म्हणजे जितक्या लोकांनी ऐकलं नसेल प्लीज जा आणि हे गाणं ऐका. तुम्हाला खूप सुंदर अनुभव मिळेल. त्याचं कोरस सुंदर आहे, ते ज्या पद्धतीने लिहिलंय ते सुंदर आहे, जसं तू गायलंयस ते सुंदर आहे. आणि अत्यंत अंडररेटेड गाणी काही जी असतात, दिस इज वन. आय थिंक माझ्या मते अवधूत गुप्ते ॲज अ संगीतकार वन ऑफ हिज बेस्ट. त्याची जर का पहिली 20 गाणी काढली, 10 काढणं शक्य नाही आहे, त्याची 20 गाणी काढायला लागतात, तर त्या 20तलं हे एक गाणं आहे ऑल टाईम. आणि ते कधीच शिळं नाही होणार गाणं. 100%. म्हणजे जसं ह्या गाण्याबद्दल मी म्हणते तसं मला जाणून घ्यायला आवडेल की तू ऑफकोर्स अगेन काम खूप फास्ट आहे, त्यामुळे काही गोष्टी पिकअप करणं कठीण आहे, पण तरी सुद्धा तुझ्या दृष्टीने जसं आमच्यासाठी ऐका दाजीबा आहे, बट यू कुड हॅव अ डिफरंट ओपिनियन, की अशी काही गाणी आणि त्यांची प्रोसेस, त्या ज्या प्रोसेसने तुला खूप काहीतरी दिलं. तर एक तर घोटालाने मला माझ्यातला संगीतकार दिला,
त्यानंतर ऐका दाजीबा, कोंबडीचा एक किस्सा सांगते. अजय अतुल तिथे स्वरलता स्टुडिओत बसलेले आणि केदार शिंदेनी मला बोलावलं. गाणं आनंद शिंदेजी ऑलरेडी गाऊन गेलेले आणि मला ना असं वाटलं की हे डमी वर्ड्स आहेत. मला तोपर्यंत मी आनंदजींना गायलेलं ऐकलं नव्हतं. मी स्टुडिओत शिरल्यावर त्यांनी माझ्या हातात एक पेपर दिला जितेंद्र जोशीने. हे शब्द आहेत. केदार म्हणाला, गाणं ऐकलं. असं होतं ना की जस्ट टू क्रिएट द ट्यून डमी वापरलं जातं. अट्टपटा वट्टपटा येडापटा कट्टपटा. मला असं वाटलं कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. हे काहीतरी डमी आहे आणि ह्याच्यातनं काहीतरी फायनल शब्द माझ्याकडे येणार आहेत. आय रिमेंबर. हे दोघं असे गपचूप तिथे ना असे भिंतीत इथे बसलेले दोघं. अजय अतुल लिहित होते काहीतरी. अजय लिहित होता. म्हणलं अच्छा मग आता फायनल शब्द काय आहेत. केदारनी 2 मिनटं माझ्याकडे असं बघितलं, हेच आहे फायनल. म्हटलं हे. आणि मग नंतर मी आनंदजींना ऐकलं. म्हटलं बॉस क्या गाया है. सो तो एक एक्सपिरियन्स मला शिकवून गेला की स्टुडिओत शिरल्यानंतर तुम्हाला, आणि त्यावेळी कुठे व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं, तुम्हाला तुमच्यासमोर काय गाणं येणार आहे, बी प्रिपेअर्ड. तर मग मी ते गायलं, त्यांना आवडलं. माझी एक सवय आहे की ते झालं आपलं काम की शांत डोक्याने बाहेर, त्याचा काही हिशोब नाही लावायचा की हे किती छान होईल, काय हिट होईल, कारण ते आपल्या हातातच नसतं. ती पण एक मी स्वतःला समजूत स्वतःची घातलेली की मी माझं काम केलं आहे ना 100%. मग तिथे आपण संपतो त्या कामातले. नंतर ते गाणं लोक कसं ॲक्सेप्ट करायचं हे लोकांनी ठरवायचं. तर 2 वर्षांनी ते गाणं हिट झालं. म्हणजे त्याला पण एक काही प्रोसेस नाही आहे गं की फॉर्म्युला नाही आहे कसलाही. कुठलं गाणं कधी हिट होईल आणि का होईल. अजून एक एक्झाम्पल आहे. नाधोनी लिहिलेलं एक गाणं माझ्या वाट्याला आलं, एक अल्बम, आणि हर्षित अभिराज म्हणून पुण्याचे संगीतकार आहेत. तर त्यांच्यासाठी मी गायले नाधोंचं गाणं म्हणून. असं एक होतं ना की जे नाव आपण लहानपणापासून पुस्तकांमध्ये वाचलं आहे, त्यांची पुस्तकं वाचलेत, कविता वाचलेत, त्यांनी लिहिलेलं गाणं आपल्यासाठी कोणीतरी कंपोज करतं आहे, हे भारी फिलिंग होतं. दूरच्या रानात त्याचं नाव, अल्बमचं नावच दूरच्या रानात. तर ते गायले, रिलीज झालं. आणि एकदा इंटिरियर्स ऑफ महाराष्ट्राला मी एक कार्यक्रम करायला गेले. तिकडे बायकांचा शो होता ज्ञानेश्वरी, आणि त्या बायका दूरच्या रानातला त्यांनी मी निदान ते गाणं 4दा गायलं असेल. माय गॉड. हां, म्हणजे काय म्हणायचं या गोष्टीला की त्या बऱ्याच बायकांनी येऊन मला दाखवलं की आम्हाला खरंच वाटत नाही त्या दूरच्या रानातच्या तुम्हीच गायिका आहात वगैरे. ऑडियन्स आपल्यावर कसं प्रेम करतं ह्याला काही लॉजिक नाही आहे बाबा. म्हणजे ऐका दाजीबा लोकांना आवडतं आहे हे ओके आहे, हे नॉर्मल आहे. आणि आजही मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले ना की दूरच्या रानात केळीच्या बनात असं सुरू झालं ना की करून पीपल शाऊट. त्यांना आवडतं ते गाणं. दे आर व्हेरी रिसेप्टिव्ह अबाउट दॅट सॉन्ग. हे सॉलिड होतं माझ्यासाठी. म्हणजे काही गोष्टी स्टुडिओत तुम्हाला शिकवतात, काही गोष्टी स्टेजवर तुम्हाला ऑडियन्स शिकवतो. आणि मी नेहमी अलर्ट असते ऑडियन्सची रिॲक्शन. माझे म्युझिशियन्स बिचारे संपलेले असतात, कारण ही बया कधीही गाण्यांची लिस्ट शिफ्ट करते. कारण आय थिंक मला असं वाटतं की मी ऐकणाऱ्यांची गायिका आहे. चेहऱ्यावर त्यांच्या ते बोलत असतात माझ्याशी की अरे काय हे नको आहे गाणं मला, किंवा अरे ते का नाही गात. असं कुठेतरी माझा संवाद चाललेला असतो ऑडियन्सशी. आणि मग मला असं वाटतं आता ही वेळ आहे नाधो गायची, असं होतं. आणि मग आपोआप माझी लिस्ट बदलते गाण्यांची. पण लाईव्ह शोची मजा वेगळी, लाईव्ह शोचा एक्सपिरियन्स वेगळा. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकवतात, खूप काही तुम्हाला. मी असं म्हणेन की आपण आपली एक चाल चालल्यावर पुढे किती काय काय घडतं हे शिकण्यासारखं आहे, त्याची मजा घेण्यासारखी आहे. सो आपण आपली चाल करेक्ट चालायची. परफेक्ट. मला सांग वैशाली ताई की
ॲज अ कलाकार किंवा एक माणूस म्हणून सुद्धा तुझ्या अशा काही कोर व्हॅल्यूज आहेत का ज्यांच्यासोबत तू तडजोड नाही करत काम करताना? अगदी. त्या असल्याशिवाय तो कॉन्फिडन्स आणि ती क्लॅरिटी राहत नाही. व्हॅल्यूज म्हणजे हेच, परत एक सांगेन की व्हॅल्यूजपेक्षाही तुमचा त्या कार्यात किती खरंच भाग असणार आहे, ही क्लॅरिटी. यू आर नेवर बिगर दॅन वर्क, ही क्लॅरिटी माझ्यात आहे. त्यामुळे बरं, आयुष्य कसं घालवायचं हे माझं मी ठरवलेलं आहे. आपल्याला मिळणारा पैसा, प्रसिद्धी, याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर किती इफेक्ट करू द्यायचा का नाही द्यायचा. कारण आजूबाजूला बऱ्याचदा असे एक्सपिरियन्स दिसतात, बघायला मिळतं की ते सगळं कोलमडतं. मग माझी एक सुपरमॅन थिअरी आहे. ओके. मी अशा थिअरीज, मे बी दॅट क्रेडिट गोज टू माय सायन्स बॅकग्राऊंड. थिअरी म्हणजे काय, जिथे आपण ॲप्लिकेशन करतो ती थिअरी आपण अप्लाय करू शकतो. सुपरमॅन काय करतो, त्याला माहिती आहे तो सुपरमॅन आहे, पण म्हणून तो रोज ऑफिसमध्ये येताना सुपरमॅनचे कपडे घालून सुपरमॅनगिरी करतो का? नाही. जेव्हा त्याला गरज आहे, खरंच गरज आहे, तेव्हा तो फटकन चेंज होतो, सुपरमॅन बनून काम करून परत जॉब करायला येतो. सो आय थिंक प्रत्येक कलाकार असाच असतो. मी सुपरमॅन कुठे आहे, कुठे असलं पाहिजे हे एकदा मला कळलं ना, की मग मी आजूबाजूला रेग्युलर आयुष्यात सुपरमॅन असायची गरज नाही आहे. हां, स्टेजवर मी राणी आहे. ये मैं हूँ, मैं इधर की राणी हूँ, असं मी ठरवलेलं आहे की आय एम अ क्वीन आणि इथे माझं राज्य आहे. तर स्टेजवरनं उतरल्यावर आपण गपचूप घरी जायचं, पण तोपर्यंत त्या स्टेजवर असेपर्यंत मी तिथे ऑडियन्सला एंटरटेन करा, किंवा मी स्टुडिओमध्ये असताना त्या क्षेत्रात हे माझं दिस इज माय आयलंड असं माझं फील असतं आणि त्या फीलनीच मी जाते आणि आय वर्क. आणि मग त्याचं जे समाधान असतं ते वेगळं असतं. ते घेऊन मग आपण परत आपल्या रोजच्या आयुष्यात जातो. तिथे तो सुपरमॅन तुमच्यातला मात्र काढून टाकलाच पाहिजे. नाहीतर ना, फार चुकीच्या अपेक्षा जर का आयुष्याकडनं आपण बाळगल्या ना, तर गडबड हो जात आहे. हे एवढंच माझं लॉजिक आहे. बाकी मला आणि इनफॅक्ट ते जमतही नाही फार काळ आर्टिफिशियल राहायला. फार काळ मला अशा खूप त्या पॉश पार्ट्या किंवा असं मला थोडंसं घुसमटायला होतं. फार काळ मी तशी राहू नाही शकत. आय डोंट नो चांगलं काय वाईट आहे, पण आहे मी अशी. बदलता आलं तर बदले नाही मी तात्पुरतं, पण मला वाटत नाही मी अशी होईन. अँड आय एम ऑनेस्टली माझं ज्या स्पीडनी काम चालू आहे ज्ञानेश्वरी, हाही मी विचार करते की माझ्या आयुष्यात अजून म्हणावं तसं हिंदीतलं सुपर हिट नाही आहे. पण आता बघ, काळ बदलला आहे. आता फिल्म असं नाही राहिलेलो. जे आम्ही 2000 पासून विचार करत आलो आहे की इंडिपेंडंट आर्टिस्ट असणं, आता बघ ना, बाहेर कुठे फिल्म्स असतात, तिथे इंडिपेंडंट आर्टिस्टलाच मान असतो. तुमच्या कामालाच, तुम्हाला तुमच्या गाण्यांमुळे तुम्हाला ओळखलं जातं. इथे अजूनही काय थोडीशी पद्धत आहे की तुम्ही गायलेल्या गाण्यांना मग कोणीतरी हिरो मिळतो, हिरोईन मिळते आणि त्या गाण्याचा चेहरा तो होतो. मान्य आहे, आपल्याकडे फिल्मी आणि नॉन फिल्मी अशा दोन्ही कॅटेगरीज आहेत. पण मला स्वतःला असं वाटतं की हे गाणं माझं आहे. ओनरशिप असणं आपल्या कामाची, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा छाप छोड के जाते हो. कारण हे बघ, मी आज कुठल्या गाडीने आले, मी काय कपडे घातलेत, काय केलं, हे अजून 20 वर्षांनी कोणाला माहीत नसणार आहे. पण मी काय गायले हे मात्र राहणार आहे. सो दॅट्स ऑल माय नीड इज की माझं काम लोकांनी लक्षात ठेवावं. बस. दिस इज सो लवली, एस्पेशली ओनरशिपचा आणि सुपरमॅन थिअरी खूपच आवडली. आय फील आपण सगळेच वापरू शकतो आपल्या आयुष्यात सुद्धा ही थिअरी. मला सांग वैशालीताई, बिकॉज तू आत्ता म्हणालीस जसं लाईव्ह शोज तू गातेस, रेकॉर्डिंग्समध्ये इंडिपेंडंट गाणी, आत्ता तू सहज असं कॅज्युअली 4 ओळी वेगवेगळ्या गाण्यांच्या गाऊन गेलीस आणि फरक काहीच वाटत नाही. जे आम्ही रेकॉर्डेड ऐकतो ते आणि जेव्हा तुला लाईव्ह ऐकतो ते, ह्यामध्ये काही अंतर वाटत नाही. जे अनफॉर्च्युनेटली कधी कधी काही कलाकारांच्या बाबतीत आपल्याला जाणवतं की मे बी ते ऑटोट्यूनचा वापर असेल, AI असेल, जे काही त्याच्या टेक्नॉलॉजीचं ॲडिशन होतं त्याच्यामुळे जाणवतं. हाऊ इज इट की तुझा आवाज जसा रेकॉर्डिंगमध्ये असतो तसाच्या तसा लाईव्ह प्रत्यक्ष कोणत्याही क्षणी ऐकताना सुद्धा जाणवतो, आणि ही जी अदरवाईज टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं गाणं प्रेझेंट करण्याची अनेकांना सवय आहे, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? टेक्नॉलॉजी ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण डिपेंडंट असू नये. टेक्नॉलॉजी ही आपल्या कम्फर्टसाठी गोष्ट असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर का आपण त्याच्यावर
आधारित आपलं काम असेल तर मग पचका होतो. आणि मला एक कळत नाही की मग तुम्हाला काय आनंद मिळतो त्याच्यातनं. राईट. जर का आपण खोटे खोटे जे मी नाही आहे ते मला सादर करण्यात काय पॉईंट आहे, म्हणजे वेर यू रीच त्याच्यातनं. त्यामुळे टेक्नॉलॉजी इतकीच असावी की ज्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या सहकलाकारांना, फॉर एक्झाम्पल एक रेकॉर्डिस्टकडे एक इक्विपमेंट आहे ज्याने त्याला रेकॉर्ड करणं सोपं जाणार आहे, फाईन. पण म्हणून तुम्ही कट टू कट अख्खा गाणंच गातानाच गायक जर का तुम्ही ट्यून करत राहिला, मग त्याच्या गायकाचं काय इनपुट आहे? मग तो गायक म्हणून तिथे का उभा आहे? टुमॉरो मशीन विल ऑल्सो सिंग. इमोशन्स कुठे आहेत? तुम्ही टेक्नॉलॉजीनी कम्फर्ट आणू शकता गाण्यामध्ये, गाण्याची रेकॉर्डिंगची प्रोसेस इझी करू शकता. फॉर एक्झाम्पल आज मी इथे बसले आहे, पण मला जर का उद्या आसामच्या एका म्युझिक डायरेक्टरनी काही, म्हणजे आता हे एक एक्झाम्पल छान आहे. खोखोचं म्युझिक मी केलं आहे, तर उषा उत्तुप, अगेन वन ऑफ माय वाव लेडीज. तर उषा उत्तुपजी ना अप्रोच केलं मी. त्यांना गाणं खूप आवडलं, पण त्या म्हणाल्या की मला ना येता नाही येणार ऑल द वे, आय विल डब इट देअर. म्हटलं फाईन. आणि त्या म्हणजे इतक्या त्यांना किती बघ ना, आपण आज माझ्या एक्सपिरियन्सबद्दल बोलतोय. शी इज अ सुपर लेजंड. किती वर्षांचा एक्सपिरियन्स गाठीशी आहे. अँड शी वॉज सो कॉन्फिडंट की डोंट वरी वैशाली, मला काही अडलं तर मी तुला विचारेन. सो हंबल, ट्रू टू युअर वर्क. की मी उषा उत्तुप बाई तू कोण मला सांगणारी, असं नव्हतं. शी वॉज सो मच इन टू द सॉन्ग. ज्ञानेश्वरी अगेन ह्या सगळ्या गोष्टी मला शिकवतात की बॉस टोन डाऊन, बॉस आगे जाना है. तर त्यांनी ते गाणं तिथे रेकॉर्ड केलं. सो दिस इज अ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी वी कॅन टेक, विच इज गुड. त्यामुळे मला माझं गाणं वेळात मिळालं. मग येऊन मग इथे मी त्यांचा वोकल्स आणले आणि रेकॉर्ड केलं. आणि इट टर्न आउट फॅन्टास्टिक. त्यांना तो काय मला अपेक्षित आहे ते रेकॉर्ड करून करून आम्ही ऐसा गाऊ क्या. त्यांनी सुद्धा किती फाईल्स मला पाठवाव्यात ऑप्शन्स म्हणून की तुला काय आवडेल ते घे याच्यातलं. दॅट्स सो ग्रेट. सो अगेन टेक्नॉलॉजी इज अ कम्फर्ट, टेक्नॉलॉजी इज अ हेल्प, इट्स नॉट डिपेंडन्सी. सो इम्पॉर्टंट. मला तुला विचारायचं आहे की आपण तुझा कलाकार म्हणून प्रवास आत्तापर्यंत बघत आलो आहे. अनेक गोष्टी आज मला फार छान हेही वाटतंय की तुझी गाणी दिसतात, तुझी गाणी हिट झालेली, आम्हाला आवडलेली आमच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. पण त्याच्या मागे जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती कसा विचार करते, ती गाणी कदाचित पॉप्युलर होण्यासाठी त्या व्यक्तीचा काय अप्रोच होता, हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं. कोणत्या कोणत्या गोष्टींकडे तू कसं बघतेस, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि मे बी दॅट इज ऑल्सो द रिझन की एखादी गोष्ट तितकी छान पद्धतीने ॲट दी एंड घडून येते, कारण सुरुवातच करेक्ट, तू म्हणालीस तसं करेक्ट पाथवरती कुठेतरी झालेली असते. एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की इतक्या सगळ्या गोष्टींबद्दलची तुला क्लॅरिटी आहे, एक सपोर्ट सिस्टीम तू तुझ्या आजूबाजूला क्रिएट केली आहेस, त्या सगळ्या नात्यांना तितका वेळ देऊन, जसं तू म्हणालीस प्रायोरिटी देऊन. पण कधी कधी असं होतं ना की देर इज सम अदर सुपर पॉवर जी आपल्याला कधी दिसत नाही. मे बी यू कॉल इट युनिवर्स, तुम्ही त्याला देव म्हणा, काही म्हणा, एनर्जी म्हणा, मॅनिफेस्टेशन म्हणा. आणि कधी कधी आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो किंवा आपल्याला जाणवतं की कुठेतरी ही ताकद, ही शक्ती आपल्याला मदत करते. तुझा या गोष्टीवर विश्वास आहे का? आणि तुझ्या बाबतीत काय आहे ती पॉवर आम्हाला जाणून आहे. आय बिलीव्ह इन, म्हणजे मला फार देव या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. काय म्हणतात ती, काय म्हण आहे, असेल हरी तर देईल खाटल्यावर. हां, असेल हरी तर देईल खाटल्यावरही नाही. तुम्हाला तुमच्या कामातला देव शोधायलाच लागतो. आणि बी पॉझिटिव्ह. तुम्ही जेव्हा जाता तिथे काम करताना तेव्हा आपण काहीतरी त्याच्यात ॲड ऑन करणार आहोत या माइंडसेटनी गेलं ना की आपोआप आपल्या आजूबाजूचे पण कॉन्फिडन्स तो पास ऑन होतो आणि ते हिला कळलं आहे, सो शी इज हिअर टू ॲड ऑन. कम्फर्ट झोन एस्टॅब्लिश होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही कसा पॉझिटिव्ह विचार करता किंवा मॅनिफेस्टपेक्षाही मी ठरवून मॅनिफेस्ट नाही करत. आत्ताचंच एक असं झालं की अमित राजनी एक गाणं गायला मला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं याच्यामध्ये मेल कोण वाटतो गं तुला. तर मी मला जे वाटलेलं त्या मेलचं नाव सांगितलं की बाबा हा आवाज, प्रेफरन्स इज द टोन अगेन, की या जॉनरला हा टोन जाईल. आणि असं होतं ना, आता इतकी वर्ष इंडस्ट्रीत आपल्याला ऐकायला येतं गं गाणं की कसं वाटेल या व्यक्तीच्या आवाजात. आणि ते इतकं छान झालं आहे गाणं आता, आणि आम्ही ते लवकरच शूट पण करू. तर हे मी मुद्दामून मॅनिफेस्ट केलेलं नव्हतं. हे जे मला वाटतं, अगेन
बिंग ट्रू टू युअर इमोशन्स, बिंग ट्रू टू व्हॉट यू थिंक. तू जे म्हणालीस मगाशी की माझे प्लॅन असतात. काय होतं आधी असं व्हायचं माझं की आपल्या इंडस्ट्रीत कुठलं मेन्यू कार्ड आहे, इज दिस एनी रेसिपी की हे असं झालं की हे होणार आहे, असं झालं की ते होणार आहे, काही नाही. म्हणजे मी एक दिवस खरंच अशी बसून ठरवलं की मी कसं मूव्ह झालं पाहिजे. ह्याचं ऐकू, त्याचं ऐकू, तिकडचं ऐकू, इकडचं ऐकू, काय ती गाढवाची आणि त्याची गोष्ट माहिती आहे ना. असं होतं नाही तर की हा म्हणतो अरे तू गाढवाबरोबर चाललेस, बस तरी त्याच्यावर. दुसरा म्हणतो अरे काय माई आहे गाढवावर बसले, खाली उतरून काय. म्हणजे कळलं ना तुला की हे इफ वी स्टार्ट लिसनिंग टू अदर्स तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तुम्हाला काय प्रायोरिटी ठेवायची. अरे तिने एक डिझायनर गाऊन घातलाय, अरे बापरे मी काय घातलंय. हे जेव्हा तुम्ही जेव्हा अनदर वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जेव्हा कम्पेअर करायला लागता, तेरी साडी मेरी साडी से तेरी साडी सफेद कैसी. नो, मी काही कोट्स वाचते आणि जे मला आवडतात आणि पटतं आणि जे माझ्या आयुष्याला मी करू शकते ते मी अप्लाय करते. की एव्हरीबडी इज इन देअर ओन टाईम झोन. सो ट्रू. तुम्ही दुसऱ्यासारखं नाही असू शकत. तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या आयुष्यासारखं नाही होऊ शकत आणि तुमच्यासारखं दुसरं कोणी होऊ शकत नाही. हे जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता तेव्हा तुमचा स्पीड, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमचे आनंद हे तुम्ही ठरवता येतं मग. आणि ज्या दिवशी हे मला क्लॅरिटी आली, आय वॉज जस्ट रिलॅक्स की ओके हे मला एवढं करता येणार आहे, हे नाही करता येणार आहे. मग ती सतत किरकिर कुरकुर होत नाही आपली की एखाद्या फंक्शनला मला नाही जाता आलं. माझी इच्छा असते पण तुम्ही एक व्यक्ती कुठे कुठे असेल, होतं की नाही असं. बऱ्याच लोकांना नाही हे पटत आणि कळत नाही. त्याच्यात मी आणखीन एक ठरवलं आहे की मी जेव्हा वेळ असेल तेव्हा जाते. सो दॅट जेव्हा मला खरंच वेळ नाही आहे, लोकांना माहिती असतं की ही नाही येऊ शकत आहे. त्यामुळे तुम्ही इंडस्ट्रीला स्वतःबद्दल काय मत करू देता हे पण तुमच्यावर असतं. की त्यांना माझी जेन्युइनिटी आता माहिती झाली आहे सगळ्यांना की नाही मला आज खरंच वेळ आहे म्हटल्यावर त्यांना कळतं की नाही तर ही आली असती. सो जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा जा. हे एक मी स्वतःला तत्त्व ठरवलेलं आहे माझं. कुठल्या ह्याच्यासाठी नाही, म्हणजे काही गेन असतो असं नाही प्रत्येक ठिकाणी, पण खूप नॉर्मल फंक्शनला जाऊन नॉर्मल असं काही तिथे PR नसतं, काही नसतं, पण तुम्हाला खऱ्या लोकांबरोबर बसता येतं, उठता येतं आणि त्याच्यातनं तुम्ही बरंच काही घेऊन जाता. सो कीप युअर अँटेनाज ऑन मॅन, दॅट्स ऑल माय सेज. तुम्हाला कधी काय कशातनं आउटपुट म्हणून आउटपुट हवं असेल तर आउटपुट कॅल्क्युलेट करायचं झालं, तुम्हाला कशातनं काय आउटपुट मिळेल यू नेव्हर नो. सो ट्रू. तुझा प्रश्न काय होता? सॉरी, इवन आय हॅव लॉस्ट ट्रॅक. माझा प्रश्न होता की तुझा असा कोणत्या शक्तीवर विश्वास आहे? हां, तर ही शक्ती आहे आणि मला इंट्युशन्स होतात आणि मला हे कळलं आहे परत तेच की आय शुड बिलीव्ह इन व्हॉट आय थिंक. जे माझ्या डोक्यात येतं त्याच्यावर मला नाही होणार आहे हा शो असं होतं मला आणि तसंच घडतं. होतं असं. किंवा आता पावसाळ्यात 2-3दा असं झालं आहे की परवा शो आहे, 2 दिवस आधी खूप पाऊस पडला आहे, तिकडे ऑर्गनायझरशी तांतरली आहे. मी सांगते नका चिंता करू, मी आले ना की पाऊस बंद होणार, असं मी उलटं सांगते आणि तसंच होतं. असं काहीतरी आहे, आय डोंट नो. असं झालं आहे, 3-4दा झालं आहे, एकदा नाही 3-4दा झालं आहे की शो संपेपर्यंत पाऊस नाही पडला, शो संपल्यावर जो काही दबाधब कोसळलेला आहे पाऊस, असं झालेलं आहे इतकं की ॲज इफ देवानी थांबवला आहे पाऊस माझ्यासाठी. अशी मजा आहे का ही सगळी. काही त्याला किती विश्वास ठेवा काय नाही, पण आय थिंक तुम्ही जे मनापासून इच्छा एखाद्या गोष्टीची, योग्य गोष्टीची तुम्ही करता तेव्हा ते घडतं. ते असं माझं एक म्हणणं आहे. आणि बी पॉझिटिव्ह. आपोआप तुमच्या आजूबाजूला देव म्हणजे काय आहे, आपल्या आयुष्यातली जी अनसर्टनिटी आहे, आपण का हात देवापुढे जोडतो की बाबा मला हे दे ते दे, कारण ही जी सगळी अनसर्टनिटी आहे ती चांगली असावी असं आपण प्रे करतो की माझ्याकडे हे नाही आहे किंवा हे माझं असं, माझं म्हातारपण असं गेलं पाहिजे, नाही आहे आपल्याला माहीत नाही आहे ते, बाबा माझं चांगलं कर. सो अनसर्टनिटी म्हणजे माझा देव आहे. हे अगेन मी स्वतःला डिकोड केलेलं देवाची माझी डेफिनेशन आहे. सो त्या अनसर्टनिटीला परत देवावरच सोडायचं का नाही. सो यू हॅव टू हॅव युअर रूट मॅप फॉर दॅट. बाकी देवाची मर्जी. विच इज लवली.
मला समअप करताना हेच विचारायचं आहे की आपण सुरुवात केली तुझ्या संगीतकार म्हणून प्रवासापासून, विसरलो आपण. तुझ्यातला माणूस एक्सप्लोर केला, तुझं काम बघितलं. आता ह्या पॉइंटला वैशालीताई तुझ्यातली गायिका तुझ्यातल्या संगीतकाराला किती मदत करते आणि तुझ्यातला संगीतकार तुझ्यातल्या गायिकेला किती मदत करतो? खूप खूप गुड क्वेश्चन. संगीतकार झाल्यापासून माझ्यातली गायिका इम्प्रूव्ह होते हे मला जाणवत आहे की माझी विचार करण्याची माझा एक जो पॅटर्न होता तो आता अजून इम्प्रूव्ह झाला आहे असं मी कॉन्फिडेंटली स्वतःला सांगते की मला माहिती आहेत खाचकळगे एका संगीतकाराला काय काय करायला लागतं, किती ते डोकं, म्हणजे एक गाणं अरेंज केलेलं आणि डमी रेकॉर्ड केलेलं माझ्यासमोर येतं एक गायिका म्हणून, पण त्याच्या पाठी त्या संगीतकारांनी किंवा त्या लिरिसिस्टनी किती रात्री जागवल्या असतील ते जोपर्यंत शब्द येत नाहीत. सो एक रिस्पेक्ट वाढला आहे खरं तर की मला. त्यामुळे किती मारामारी झाली असेल त्या डायरेक्टरबरोबर, त्या म्युझिक डायरेक्टरशी, हे सगळं न सांगता सगळे त्याच्यातलं कळतं. एखादा शब्द खटकला, म्हणजे टेक्निकली म्हणते आता की हा ट्रॅक कसा झाला आहे, काय ह्याच्यात काही घडू शकेल का. मी संगीतकाराच्या कुठल्याही कामात कधी इंटरफिअर नाही करत, पण हे माझा अभ्यास आहे. राईट. म्हणजे हेही मी क्लिअर ठेवलं आहे स्वतःला. माझ्यातली गायिका कधी गायिका म्हणून शिरले स्टुडिओत की तिकडे माझा संगीतकार कुठेच नसतो, पण तिथे माझा संगीतकार शिकतो बाकीच्यांकडनं की बाबा काय ट्रॅक बनवला यार, हा काय थॉट आहे गाण्याचा, किंवा हे काय शब्द आहेत. क्षितिजनी आत्ताच एक मी गाणं गायलंय, अरे काय, म्हणजे मला कवींची तर जाम कमाल वाटते. मला असं नेहमी वाटतं त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा ब्रेन आहे काहीतरी की हे नाही आहे आपल्याकडे, असं होतं. सो आय रिस्पेक्ट देम अ लॉट. मला असं वाटतं की आपण एक व्यक्ती म्हणून, एक या इंडस्ट्रीची पार्ट म्हणून हे पण आपल्याला जमलं पाहिजे. या केवळ एका आणि जॉनर्स, मला हिपहॉप आवडतं, मला टेक्नो आवडतं, मला मराठीत कोणी गायलाच देत नाही फिल्ममध्ये, म्हणून मग मी हॅलो बोलता तरी मनात आलं हॅलो हे सगळे उद्योग केले की मला जे करायचं आहे त्याच्यासाठी माझ्यातला संगीतकार आहे. मला कोणाला दाखवायचं नाही आहे की हे बघा मला काय येतं. इट्स माय ओन हॅपीनेस विच आय थिंक विच विल कीप मी अलाइव्ह, विच विल मी ग्रो करेन त्याच्यातनं, असं मला वाटतं आहे. आणि आता तर इतके जॉनर्स नवीन आलेले आहेत ना. आशाजींनी मराठी गाणं गायलं आहे, अजून रिलीज नाही झालं आहे. डबस्टेप गायलं आहे त्यांनी, बोल. ही लोकं आपल्यापेक्षाही काळाच्या पलीकडली आहेत. ओके. हां, म्हणजे आरडींची गाणी जेव्हा मी आता ऐकते तेव्हा असं होतं, अरे यार काय अरेंजमेंट करून ठेवलं या लोकांनी, काय त्यावेळी काय एक्सपोजर होतं आणि काय विचार केला असेल या लोकांनी. सो हा सगळा अभ्यास त्याच्यावरचा करायला मला जाम आवडतं. विच इज लवली. आणि मला असं वाटतं तू म्हणालीस तसं की हे नवीन एक दालन उघडं असल्यामुळे तुझ्यासाठी देर इज नो लिमिट की आपण एक्सप्लोर करत जात राहूच शकतो आणि रोज काही ना काहीतरी नवीन सापडत राहील. तू लिहितेस सुद्धा, गातेस सुद्धा, कंपोज सुद्धा करतेस. त्यामुळे मला असं वाटतं या 3 गोष्टी एका व्यक्तीमध्ये असणं ह्यापेक्षा अमेझिंग गोष्टच नसू शकते. आणि मला तुझ्याकडे आत्ता या तिन्ही लेन्समधनं बघताना इतकं छान वाटतंय. तू ती आहेस हे तुला किती भारी वाटत असेल ऑन डेज, हे मला आत्ता इमॅजिन करताना आय एम रिअलायझिंग की इट इज अ ग्रेट फिलिंग. वैशाली ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आत्तापर्यंत नेहमी तुझी गाणी ऐकत आली आहे आणि ऑफकोर्स गाण्यांवरती प्रेम केलंय, पण मला असं वाटतं आय एम नाव इन लव्ह विथ यू ॲज अ पर्सन मोर. कारण इतकी क्लॅरिटी, इतक्या छान तुझ्या थिअरीज मला शिकता आल्या. सो आज इथे बसून मला तरी खूप छान वाटलं आणि खूप गोष्टी मला मिळाल्या पर्सनली. त्यामुळे थँक्यू सो मच. तू इतका वेळ काढलास, इतक्या भरपूर गप्पा मारल्यास. आणि मला असं वाटतं की द बेस्ट पार्ट इज की एका इंटरव्ह्यू संपता सुद्धा असं ते फिलिंग येतं ना की छान झाला, पण अजून तर खूपच आहे यार या व्यक्तीमध्ये एक्सप्लोर करण्यासारखं, मी किती करू एका एपिसोडमध्ये. त्यामुळे ते फिलिंग मला आत्ता येत आहे. सो हिअर्स होपिंग की पुढचा अल्बम, गाणं, काही तू काय जे करशील ते घेऊन आपण पुन्हा एकदा भरपूर गप्पा मारू, कारण देयर इज नो लिमिट टू इट. नक्की. तर जाता माझं फेवरेट मी कंपोज जेता चित्रपटासाठी शंकरजी गायलेत, त्यांनी आपण समअप करूया. कारण मला ते गाणं म्हणजे, आणि परत तेच वैभव जोशी ह्या एका वेड्या मुसाफिरांनी गाणं लिहिलं आहे. ते शब्द इतके सुंदर आहेत, इतके आणि खरे आहेत एका गायकासाठी. जीवनाच्या मैफलीची रीत इतके सांगते,
हे गीत गावे लागते, गाणे जगावे लागते, जगणे तराणे व्हायला, अजूनी लकेरी घ्यायला, या फुले ही सूर द्या, सुखानुया, या सुखानुया, या सुखानुया. वाव. वैभव दादा नमस्कार. इथूनच नमस्कार. खरंच. क्रेझी. नमस्कार हाच शब्द आहे फक्त, ह्याच्या पलीकडे शब्दच नाहीये. खरंय. थँक्यू सो मच वैशालीताई. आय होप तुला मजा आली असेल ह्या खूप एपिसोड मजा आली आणि मला आत्ता परत तेच फिलिंग आलं की मी तुझ्याशी बोलता बोलता अनेक मुद्दे, नवीन खूप छान प्रश्न विचारलेस, त्यांनी मला आता त्या परत माझ्या बेटावर सोडलेलं आहे की जिथे परत मी ते विचार करायला लागले की मी काय करू, काय माझा प्रवास असणार आहे आणि हाऊ टू अनलाइज सर्टन थिंग्स, हे सगळं माझं परत सुरू झालेलं आहे. लवली. थँक्यू सो मच. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी आणि आम्ही तुझ्यावर असंच प्रेम करत राहू फॉर एव्हर. थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू सो मच.